उपाय हे मागच्या मागेच घेऊन व्यर्थ ठरले. म्हणजे व्यर्थ ठरली म्हणजे ते यशस्वी होण्यासाठी उपाय साधन सिद्ध करण्यासाठी पुढे प्रवृत्त झाले, ते पुढे येऊ लागले. तर ते मागची मागच गेले आणि त्याचं येणं जाणं व्यर्थ झालं. जशी वाया एरधार हारे येणं, त्याप्रमाणे त्यांची चक्कर झाली. उपाय आले, पुढं धरले आणि पुढं ते त्यांचं काम करू शकले नाही. ज्या कामासाठी आलते, परमात्मा कवटाळायला, परमात्मा मिळवायला आलते, तर ते मागच्या मागेच व्यर्थ गेली, वाया गेली. घेऊन मागील पाय घेऊन झाले वाय. त्यात त्यांचं येणं व्यर्थ ठरलं. म्हणजे ते काम करून नाही गेली, असं त्याचा अर्थ. व्यर्थ गेली, रिकामी गेली. प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची, आणि प्रतीतीनं देखील उपायांची सोय सांडली. म्हणजे प्रतीतीनं प्रत्ययाची सोय सांडली. म्हणजे प्रतीती ही परमात्म्याची प्रतीती घ्यायला येऊ लागली. तर ती परमात्म्यापर्यंत येऊ लागली, पण प्रत्यय घेण्याची तिची व्यवस्था तिथं राहिली नाही. प्रत्यय अनुभव घेण्याची जी तिची व्यवस्था आहे ती तिथं राहिली नाही. कारण तिथं इंद्रिय डुबून गेली, तिथं वृत्ती नाही राहिली. तर प्रतीतीची काय सोय लागल? प्रतीतीची व्यवस्था लागायला प्रतीतीला काही सामुग्री लागते. जसं चंद्रावर गेलं तर सजीवाची व्यवस्था नाही तिथं. चंद्रावर हवा नाही, चंद्रावर पाणी नाही. चंद्रावर इथं पाहिजे तसं संतुलित त्याला अनुकूल असतं गुरुत्वाकर्षण नाही. चंद्रावर चंद्रावर पाणी आणि हवा नसल्यामुळं कुठलीच वनस्पती नाही, तर सावली नाही. चंद्रावर अन्न निर्माण होत नाही, कारण हवा आणि पाणीच नाही. यांच्या अभावी तिथं बीज नाही आणि उगवण नाही तिथं. म्हणजेच अन्नधान्य तिथं पिकत नाही, पिकं नाहीत. हे नसल्यामुळं सजीवाची तिथं व्यवस्था नाही. चंद्रग्रह आहे, तिथं उभा राहता येते, फिरता येते, जेमतेम गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळं इथल्यासारखं नाही. खरंच कस तरी उंच खाली हवे जात, उंच खाली जात, तोल सांभाळत चालता येतय, पण जीवन चालता येत नाही. तिथं जगू शकत नाही. ते वैज्ञानिकतेने तिथपर्यंत जाता येते, परंतु त्याला तिथं जीवन जगण असं नाही. तिथं सोय नाही त्याची. हे चाललं होतं आपलं. त्याची व्यवस्था नाही, तिथं सोय नाही. तर बाप सोय, तिथं जाण्याची सुद्धा सोय नाही. पण जाण्याची सोय लावली कशी तरी, कशी बशी तशी प्रतीतीनं तिथपर्यंत जाण्याची सोय लावली, पण तिथं राहण्याची, तिथं टिकण्याची आणि तिथं सक्सेस होण्याची सोय नाही. चंद्रावर जशी चंद्र विराला, त्याप्रमाणे त्या प्रतीतीला तिथं सोय नाही, तिथं व्यवस्था नाही तिची. असो, कुठं व्यवस्था नाही? परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अव्यक्त, निराकार, अव्यवहारी, आवाजचे जे असंग निर्विकार अद्वैत स्वरूप आहे, त्या केवळ निरुपाधिक
स्वरूपाच्या ठिकाणी, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ते निरुपाधिक असल्यामुळं तिथं उपाधीच नाही. तर उपाधिजन्य जे जगत पिंड ब्रह्मांड ते नाही. उपाधिजन्य जे स्थूल सूक्ष्म जे आहेत ते नाही. स्थूल सूक्ष्म देह नसल्यामुळं व्यवहार नाही. स्थूल सूक्ष्म देहच नसल्यामुळं तिथं प्रमाता प्रमेय प्रमाणाची त्रिपुटी निर्माण होत नाही. स्थूल सूक्ष्म देहच नसल्यामुळं तिथं अनुभव कोण घेईन, कशाने घेईल, प्रतीती कोण घेईल? कारण की प्रतीतीची जी सामुग्री, प्रतीतीला इंद्रियाद्वारे प्रतीती असते बाहेरली. इंद्रियाद्वारे बाहेरवरती येऊन प्रतीती असते. प्रतीती जे समोर आहे ते कळत असते प्रतीतीने. इंद्रियाच्या जे समोर आहे त्याची प्रतीती असते. त्याला घ्यायची गोष्ट, त्याचा मनाला आकार धाडता येतोय. मनाच्या समोर आहे जी इंद्रियाच्या समोर धावणार मन, त्याच्या फटीत जे सापडले त्याची प्रतीती असते. म्हणजे प्रतीतीला अशी व्यवस्था आहे, प्रतीती होण्यासाठीच व्यवस्था आहे. म्हणून प्रतीती येण्यासाठी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तिथं नाही. प्रतीतीचा जन्म होण्यासाठी जी व्यवस्था आहे, प्रतीती निर्माण होण्यासाठी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था परमात्म्यात नाही. की ध्यानात घ्या गोष्ट. प्रतीतीला इंद्रिय लागतात, प्रतीतीला मन लागते, प्रतीतीला प्राण लागतात, प्रतीतीला मनात चित्प्रकाश प्रगट लागतो व्यवहारी. आणि हे सर्व व्यवस्था आहे, हे व्यवस्थित आहे. प्रतीतीचा जन्मच व्यवस्थित आहे आणि प्रतीतीचा व्यवहार बी व्यवस्थित आहे. जन्म आणि व्यवहार, प्रतीती केव्हा होते येते ही व्यवस्था असल्यावर. आणि ही व्यवस्था परमात्मा स्वरूपाच्या अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी नाही. अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी नुसती सत्ता सत्ता आहे. अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी ना प्राण नाहीत, ना इंद्रिय नाही, ना मन नाही, ना देह नाही, ना बाहेरले प्रमेय नाहीत, वस्तू नाहीत कुठल्याच. वस्तू, व्यक्ती, तन्मात्रा ते नाहीत. अवस्था सर्व मायावी अविद्यिक पसारा तिथं नाही. आणि पसाराच जर नाही तर प्रतीती कशाची? प्रतीतीचा उगमच नाही तिथं. प्रतीती उत्पन्नच होत नाही तिथं, तर व्यवहार कधी करेल ही ध्यानात घेतो. प्रतीतीचा जन्मच नाही होणार तिथं, तर तिथं जगणं, जीवन जगणं आणि व्यवहार करणं कुठं होईल? म्हणून प्रतीती तिथं उभा टाकू शकत नाही. तसा घोडा आकाशात पळेल का? अहो आकाशात येऊ शकत नाही, थांबवू शकत नाही, तो पळेल कुठं? आकाशात घोडा पळत असतो पण पृथ्वीवर चपळ घोडा आहे, तरुण घोडा आहे, ताकदबाज घोडा आहे, पण आकाशात तो येऊ शकत नाही. वरल्या आकाशात, वरी माथ्यावर आकाशात तो उभा राहू शकत नाही, तर पळण केव्हा? त्याचा तिथं प्रवेशच होत नाही, तर तिथं पळणं धावणं त्या मार्गानं हे जसं अशक्य कैमत्तिक न्याय. तर जाऊ तिथं जाऊ शकत नाही, तर तिथं धावू कधी शकत? त्या मार्गानं, त्या मार्गावर तो जाऊ शकत नाही, तर धावू कधी शकल? त्याप्रमाणे ही प्रतीती तिथं टिकू शकत नाही, तर प्रतीतीचा व्यवहार कधी होईल? म्हणून प्रतीती सांडली सोय प्रत्ययाची. तसेच त्या ठिकाणी प्रतीती अशी म्हणणे देखील चालत नाही. हा पॅरेग्राफ पाहिला होता आपण. कारण प्रतीती म्हटली की ती वस्तू त्रिपुटीत जात असते, व त्रिपुटी म्हटली की त्यात भेद निर्माण होत असतो. कारण प्रतीतीला प्रतीती याची म्हणली की
जी वस्तू प्रतीतीला येणार आहे ती त्रिपुटीच असावं लागते, ती नीती एक असावं लागते. त्रिपुटी जर ज्ञेय ज्ञाता ज्ञानाची असली तर ती वस्तू ज्ञेय रूपात यावा लागत असते. तेव्हा ज्ञात्याला ज्ञानानं तिची प्रतीती येते. प्रतीतीची वस्तू जर तिचं प्रमाणानं ज्ञान व्हायचं असलं, प्रमाणानं तिची प्रतीती याची असली तर ती प्रमेय असावं लागते. प्रतीती प्रमेयाच्या कोणात यावं लागते, त्या विशिष्ट प्रांगणात यावं लागते त्रिपुटीच्या. तेव्हा ती प्रमाणानं प्रमात्याला तिची प्रमेय म्हणून प्रतीती येत असते. प्रतीती ती रिंगणात यावं लागते, त्रिपुटीच्या रिंगणात. कोणत्यातरी एका त्रिपुटीच्या रिंगणात जेव्हा सापडते त्यावेळेला तिची प्रतीती ही ध्यानात ठेवायची गोष्ट आहे. आणि ती कोण्याच रिंगणात नाही, परमात्मा वस्तू रिंगणात नाही. परमात्मा वस्तू कोणाच्या कव्यात सापडत नाही, कोण्या रिंगणात नाही, ती कशातच नाही आणि सर्व तिच्यामध्ये, ती कशातच येत नाही. ध्यानात घ्या ही गोष्ट. कारण ती वस्तू हे नाही काहीच, ती अवस्थेत नाही, अवस्था त्याच्यात भासते. ती देशात नाही, देशात तिच्यात भासतो. ती काळात नाही, काळात तिच्यात भासतो. देश काल वस्तू व्यक्ती अवस्था त्यात त्याच्यात भासत्यात. मग हे सर्व ज्याच्यावर भासलंय त्या भासणाऱ्या ते कसं अडकत, ध्यानात ध्यानात घ्यायचा गोष्ट. सर्पच दोरीवर भासलाय, मग दोरी मध्ये सर्प अडकन का, किंवा सर्पामध्ये दोरी अडकन का, कसा संबंध येईल त्यांचा? सर्पाला दोरीनं काही होईल का, कशात अडकन का ती सर्पात दोरी? हे जसं आपण पाहलो त्याप्रमाणे परमात्मा ह्या देशाच्या कालाच्या वस्तूच्या व्यक्तीत च्या अवस्थेत येईल का याच्यात, याच्या रिंगणात? नाही येऊ शकत. मग याच्यातच येणार नाही, रिंगणात. रिंगणात आलं याच्या तरच प्रतीती येत असती, असं प्रतीतीचं प्रतीती पण आहे. जसं दृष्टांत दाखल घेऊ की तुम्ही जिथं उभी येत त्या क्षितिजात ज्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही ज्या क्षितिजात, कारण क्षितिजाची वलय बदलातात पुढे गेले की, त्याची क्षेत्रफळ बदलातात. क्षितिजाचं काही क्षेत्रफळ असतं, तुम्ही जिथं उभी त्याच्या सभोवताली क्षितिज असते, तुमचा आकाश असते. कारण पृथ्वीचा जो उन्मुख झालेला फुगीर भाग आहे तुमच्या सभोवतालला, तितक्या जाग्यात तुमचं क्षितिज असते. उभारलेला भाग पृथ्वीचा, कारण पृथ्वी चेंडू सारखी असल्यामुळे, गोलाकार असल्यामुळे चौकडून वरून उन्मुख झालेली, सर्व सर्व बाजूने वही उभारलेली. आणि तुमची उंची आणि त्या उंचीनुसार तुमचं क्षितिज असते. कमी उंची असली तर कमी क्षितिज असते, जास्त उंची असली तर जास्त क्षितिज असते. पुन्हा तुम्ही ज्या जागेवर उभे तिथे टेकडी आहे का सखोल भाग आहे त्याच्यावर तुमचं क्षितिज ठरत असते. आणि तुमच्या क्षितिजात असलेल्या वस्तू तुम्हाला दिसतात. त्याच आपल्याला जी तारे दिसती आपल्या क्षितिजातली तितकी तारीत अशी नाही, आपल्या क्षितिजाहून दिसण्यासारखी तारी ती. आपल्याला जी झाडं दिसतील ती बरी झाडे पृथ्वीवर असं नाही, आपल्या क्षितिजातली ती. आपल्याला जे पहाड, जे झाड,
ज्या नद्या, जो भूमीचा भाग, ज्या व्यक्ती, ज्या वस्तू दिसतात डोळ्यानं, इंद्रियानं, ज्या प्रतीतील येतात, ते आपल्या क्षितिजातले. दुसऱ्या शहरातल्या दुसऱ्या भागात दुसरं दिसते, त्याच्या क्षितिजातले ती क्षितिजात वस्तू दिसत असतात. क्षितिज या शब्दाचा अर्थ आहे रिंगण. ज्याच्या ज्याच्या रिंगणात जे जे आले ते त्याला प्रतीती लिहित असते. पण आता प्रत्येक जण आपापल्या जागेवरून पाठ ऐकत, तर त्याचं रिंगण आहे ती. त्याच्या इंद्रियानं त्याला त्याच्या रिंगणातलं कळतंय. जे दिसतंय त्याच्या स्वभावात आलं, जे ऐकू येतंय ते त्याच्या स्वभावात आलं, जे वास येतो त्याच्या स्वभावात आला, जे स्पर्श होते त्याच्या स्वभावात आल्या क्षितिजातली जाणीव होती. हे शब्द सुद्धा त्या यंत्रणेनं ज्याच्या त्याच्या क्षितिजात पोहोचते, यंत्रणेनं पोहोचते. नाही ते शब्द एवढ्या लांब पोहोचत नसतो, पण कृत्रिमता आणलेली त्याच्यात, यांत्रिकता आहे ती. बुद्धीनं, यंत्रानं, यांत्रिकतेनं शब्दावर प्रयोग केलेला आहे. शब्दाचं स्थलांतर, शब्दाची गती, शब्दाची क्षेत्रफळ त्यांना कुठपर्यंत जावं हे वाढविलेले. शब्दाची रूपांतरण करून शब्द तिथपर्यंत पोहोचायलाय. नाही पोहोचायला, त्या शब्दाची शक्ती तिथपर्यंत पोहोचती विद्युतनं, त्या रेलनं. तुमच्या स्पीकर मधून तिथला तो शब्द तिथं प्रगट होतोय. हा शब्द तिथपर्यंत जाऊ शकत नाही. का लागन त्याला? 100, 200, 300, 500 किलोमीटर तो शब्द चालला तर तुमच्या स्पीकर मधला शब्द येतो. इथलची शक्ती आहे फक्त ती. शब्दाचं शक्तीत रूपांतर होतंय आणि शक्तीचं पुन्हा शब्दात होतंय. माईक मध्ये अशी ताकद आहे किंवा माईक मध्ये अशी स्थिती आहे माईकची की शब्दाचं रूपांतर शक्तीत करण्याची, आणि तिकडे साऊंड स्पीकर मध्ये अशी शक्ती आहे की त्या शक्तीचं रूपांतर पुन्हा त्या शब्दात होण्याचं. ध्यानात घ्या. जसं बीजाचं झाड आणि झाडाचं बीज व्हावं, त्याप्रमाणे शब्दाची शक्ती, शक्तीचा पुन्हा शब्द. म्हणून शब्दाला गती आहे, पण एवढी नाही जेवढी शक्तीला आहे, विद्युत शक्तीला आहे. म्हणून हा शब्द क्षणात तितक्या लांब जातो, नाही तर क्षणात तेवढ्या लांब जाऊ शकत नाही. शब्दाची गती, शब्द स्वतंत्र, जसा घोड्यावरला माणूस किंवा विमानातला माणूस इथलता तिथं जातो अमेरिकेत 8 तासात, युरोप मध्ये जातो, तर ही त्या माणसाची शक्ती नाही. तो ज्या शक्तीत बसलाय, त्या विमानात बसलाय, त्याची शक्ती ही त्याची कला नाही त्या माणसाची गेलेली. ते विमान काढलं ज्यानं त्याची कला आहे, विमान चालवायला जो पायलट त्याची कला आहे. याची नाही. तशी शब्दाची शक्ती नाही 500 किलोमीटर पावत त्याची क्षणात, अर्ध क्षणात, पाव क्षणात. ही शक्ती त्या पदार्थाच्या उपादानाची. कारण प्रत्येक वस्तू शक्तीचे विज्ञानानं ठरलेले. प्रत्येक वस्तू नाही शक्ती. आकार नाही शक्ती, अणु नाही शक्ती, रूप नाही शक्ती, माती नाही शक्ती. हे कळालं पाहिजे वैज्ञानिकाला, कळालेलं आहे. त्याच्या हस्तशक्तीपर्यंत हात पोहोचले. हे जग नाही एक शक्ती. पहिल्याला फक्त विद्युत शक्ती वाटत होती, चुंबक शक्ती वाटत होती. आता सर्व शक्ती
आणि शास्त्रानं आधी सिद्ध केले की शब्द शक्ती, पदार्थ शक्ती, द्रव्य शक्ती, द्रव्याला सुद्धा शक्ती म्हणते शास्त्र. द्रव्य शक्ती, ज्ञान शक्ती, क्रियाशक्ती, ही शक्तीचेच रूप आहेत. द्रव्य शक्ती म्हणजे तमोगुण, क्रियाशक्ती म्हणजे रजोगुण आणि ज्ञानशक्ती म्हणजे सत्वगुण. हे सांख्यशास्त्रानं, योगशास्त्रानं, वेदांत शास्त्रानं आधी चिंतन केलेलं आहे त्याचं. शक्ती आहे जगशक्ती. म्हणून शक्तीतूनच जग दिसतंय, शक्तीवरच जग दिसतंय. जग एक शक्तीच असती, पण शक्ती साकार दिसते, स्वरूप दिसते. शक्ती ती पॉवर येतो. शक्तीपर्यंत येणं म्हणजे प्राणापर्यंत येणं. हे ध्यानात घ्या. शक्ती ही प्राण आहे, ऊर्जा, प्राण शक्ती. प्राणमय कोशापर्यंत येणे, प्राणमय कोशापर्यंत समज जाणे, शक्ती कळणं म्हणजे. म्हणून शब्द ध्यानात घ्या, हा एक विषय, पण विषयाच्या पाठीमागे शक्ती आहे. सर्वाची शक्ती एक हे बी ध्यानात घ्या. तीन शक्त्या कळणं, हे भेद कळणे शक्तीतली. शक्त्यात वस्तू वाटणं हे जग कळणं, जग कळणं. आणि या जगात तीन शक्त्या आहेत कळणं, आणि तीन शक्तीनं एक शक्ती कळणं. जग कळणं कार्य, शक्त्या कळणं सूक्ष्म कारण आहे, सूक्ष्म कार्य. जग कळणं स्थूल कार्य, शक्त्या कळणं सूक्ष्म कार्य. आणि समद्या शक्तीचं एक उगमस्थान, एक मूळ कळणं प्रकृती. अविद्या आहे, त्याला माया म्हणतात, माया शक्ती. सर्व शक्ती म्हणून एक शक्ती. आणि शक्ती नाही शिव आहे, हे त्याच्या पुढचं कळणं आहे. शिव शक्ती, शक्त्यांचे प्रकार आणि शक्त्याचं कार्य. शक्त्याचं कार्य ते जगत आहे. आपल्याला विविध पंचभूत, विविध रूप रसगंध, विविध आकार, विविध वस्तू, विविध व्यक्ती, विविध अवस्था हे जाईल, हे शक्तीचे रूपांतरण आहे, शक्तीचं स्थूल रूप आहे. तुम्हाला हे दिसायला लागलं तुमच्या समोर, जो पसार साकार स्वरूप जड म्हणून, तो शक्ती त्या रूपाला आलेली. जशी उगवण शक्तीनं झाडं दिसायलीत, कोंब्या दिसायल्यात, कंस दिसायलीत, पानं दिसायलीत, उगवण शक्ती ती. उगवण शक्तीचं रूपांतरण आहे ती. उगवण शक्ती त्या रूपाला आली. मग उगवण शक्तीच्या हाती एक शक्ती, उगवण शक्ती कार्यरत होण्यासाठी आधी एक शक्ती त्या बीजात. घरातल्या गोष्टी. आणि ह्या झाड दिसायली ती द्रव्य शक्ती, झाड रूपाला येण्यासाठी उगवण शक्ती, आणि उगवण शक्ती होण्यासाठी आत एक संचारी शक्ती. उगवण शक्तीच्या आधी उगवण शक्तीच्या आधी जी सत्व शक्ती, उगवण शक्ती रज शक्ती, आणि झाड, शाखा, पानं, फुलं, फळ दिसायली ती द्रव्य शक्ती, आकार दिसायली ती तामस शक्ती, तामस तमोगुणाची. वस्तू दिसायला त्या तामस आहे, तामस शक्ती, तम शक्ती, तम प्रधान प्रकृती. उगवण ज्या क्रिया दिसायल्यात, त्या प्राकृतिक क्रिया दिसायल्यात, की ब्रह्मांडातली
क्रियाशक्ती. झाडं उगवायली, फुलं यायली, फळ यायली, वारा हालायला, पाऊस पडायला, नद्यांचे प्रवाह प्रवाहित व्हायले. ही क्रियाशक्ती ब्रह्मांडातली मायेची क्रियाशक्ती. झाडं वाढायलीत, पानं फुलायलीत, पानं वाढायलीत, पानाचं क्षेत्रफळ वाढायले, झाडाची उंची वाढायली, जाडी वाढायली. कोण करायले? काय क्रिया प्रगट व्हायला लागल्या दिसायला. कोणी न करता क्रिया चालल्यात. शरीर वाढायले, श्वास चाललाय, नाड्या चालल्यात. पिंडात बिन ब्रह्मांडातली बी क्रियाशक्ती जी संचारित दिसायली, कार्यरत दिसायला लागली, ही मायेची क्रियाशक्ती. आणि त्या क्रियाशक्ती द्रव्यावर दिसायली. हे हाडामासाचं द्रव्य, हे लाकडाचं द्रव्य, द्रव्य दिसायली, वस्तू, पदार्थ. आणि त्या पदार्थावर क्रियाशक्ती दिसायली. पदार्थाची वाढ व्हायली, पदार्थाची वाढ खुंटायली, पदार्थ कुजायले, पदार्थ विकसित व्हायले, पदार्थ निर्माण व्हायले, ढग निर्माण व्हायले, थेंब निर्माण व्हायले, थेंब एकत्र यायले, थेंब वाहा लागलेत प्रवाह रूपानं, नदीच्या रूपानं. वारा वाहा लागला, श्वास वाहा लागलाय, रक्त वाहले नाड्या वाट. पदार्थावर क्रिया दिसायली, रक्तात वाहन नाही. कुठून आलं वाहन? पाण्याच्या थेंबात वाहन नाही. कुठून आलं वाहन? वायूच्या अनुरेनं कुठून आलं वाहन? वृक्षामध्ये कुठून आली गती? कुठून वाहारी आली वृक्षाला? कसा विकास व्हायलाय? कसं श्वसन व्हायले? कसं प्रकाश संश्लेषण व्हायले? कसं खालून ते अन्न पाणी ग्रहण करायले? काय येते? मुळ्यात काय शक्ती? पानात काय शक्ती? खोडात काय शक्ती? कोण दिली शक्ती त्याला ती? शक्तीचा व्यवहार चालू होणं ते जगात स्थिती. जग आहे काय? शक्तीनं व्यवहार चालू करणं, डाव मांडणं, हेच जग आहे. शक्तीने एक डाव मांडला, तो देह. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया व्हायल्यात तिथं, आणि त्या जीवाच्या इच्छेनं नाहीत. जीवाच्या इच्छेनं नाही तुमचं रक्त प्रसारित व्हायले, नाड्या वाट, श्वास चाललाय, पेशी वाढायल्यात, अन्न पचायले, मेंदू कार्य करायला. जीवाची करणी नाही. ज्याचं त्याचं तो करायला, का एकमेकाचं करायले, का झाडाचं करायले, का माणसाचं झाड करायले, का जलचर करायले, का भूचर करायले, का खेचर करायले, आपापले करायले, का एकमेकाचे करायले. ह्या सर्व क्रिया पिंडातल्या आणि ब्रह्मांडातल्या शक्तीनं होत्यात. आणि ती शक्ती शिवावर आधारलेली तीन शक्त्या वेगवेगळ्या दिसतात. तीन शक्तीचं रूपांतर एक शक्ती, ती तिलाच माया म्हणू, पार्वती म्हणू, सरस्वती म्हणू. आणि ती शक्ती ज्याच्यावर आधारलेली तो शिव. शिव शक्ती, शक्तीचे रूपन, शक्तीचे कार्य, पदार्थ, असा आपला विषय विस्तारित झाला. मग त्याच्यातली जी शब्दात बी शक्ती, शब्द बी तामस आहे, आणि शब्द शक्तीच रूप आहे, त्या शक्तीच्या रूपांतरण होते. ध्वनी शक्ती, मूळ शब्द, ध्वनीचं मूळ शक्ती, त्या शक्तीत रूपांतर झाल्यामुळे शक्ती सर्व जगात एकच आहे. म्हणून इथून तिथं झाला शब्दाला काहीच उशीर लागत नाही. मग आपल्या क्षितिजात ते नसतो, पण तो आला ह्या कृत्रिमतेनं. मग क्षितिजातलंच आपल्याला कळत असतं, हा आपला विषय होता. तसं प्रकृतीच्या क्षितिजात जी ही प्रतीती, जी प्रकृतीचं आलं, प्रतीतीचं आपोआप क्षितिज असते. त्या क्षितिजात जे पदार्थ आहेत त्याचीच प्रतीती येत असते, आणि परमात्मा कोणाच्या क्षितिजात नाही.
परमात्मा कोणाच्या आवाक्यात येत नाही. परमात्मा कोणाच्या कवटाळीत बसत नाही, ना इंद्रियाच्या, ना प्राणाच्या, ना मनाच्या, ना कोण्या अवस्थाच्या. हे सर्व घटक अवस्थेत काम करतात, इंद्रिय, प्राण, मन. मन इंद्रियातून काम करते, बाहेर यात असलं. इंद्रिय अवस्थेत काम करतात, वेगळ्या अवस्थेत नसतात. अवस्था गेली की त्याचं अस्तित्व संपले. अवस्थेवर आधारित इंद्रिय, इंद्रियाच्या द्वारावर आधारित मनाचं बाहेर येणे, आणि बाहेर आलेल्या मनावर आधारित बाहेरलं ज्ञान आहे, बाहेरली प्रतीती. आणि मनाचं बाहेर येणं प्राणावर आधारित आहे, प्राणशक्तीवर. एक एक घटक अत्यंत महत्वाचे असो, म्हणून प्रतीती अशा व्यवस्थेत काम करीत असते. आणि ही व्यवस्था परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणून प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची. म्हणून ती प्रत्येक वस्तू त्रिपुटीत जात असते, व त्रिपुटी म्हटले की त्यात भेद निर्माण होत असतो, आणि तो भेद ती त्रिपुटी अशी व्यवस्था परमात्मा स्वरूपात नाही. म्हणून परमात्मा प्रतीतीचा विषय नाही, किंतु प्रतीती स्वरूपच आहे. किंतु काय आहे? प्रतीती स्वरूपच आहे. म्हणून प्रतीती स्वरूप असलेल्या परमात्म्याची प्रतीती नाही. पहा, प्रतीती स्वरूप असलेल्या परमात्म्याची प्रतीती कशी येईल? येऊ शकत नाही. ज्ञान स्वरूप असलेल्या परमात्म्याचं ज्ञान कसं होईल? गोष्ट तोच येते तर त्याचं ज्ञान कसं? प्रतीती रूप तो येते, त्याची प्रतीती कशी? व्यवहार व्हायला वेगळं लागतंय, आणि तिथं वेगळं नाही. म्हणून प्रतीतीचा व्यवहार होत नाही परमात्म्याच्या ठिकाणी. परमात्म्याच्या ठिकाणी जाणीवेचा व्यवहार होत नाही, व्यवहार होत नाही. का? का व्यवहार होत नाही? तर तो त्याच स्वरूपाच आहे. वेगळं लागतंय, तिथं त्याचा व्यवहार कसा होईल? मालक हे घरात बसलेला, वेगळं कोणी नाही तिथं. तर मालकच मालकाची इथं कशी चोरी करण? मालकाचीच. मालकच मालकाचे इथं मालकाच्या घरी मालकाच्या मालकीतली ती चोरी मालकाकडून कशी होईल? करता येईल का त्याला? दुसरं कोणी करीन, त्याला कशी काढता येईल? त्यानं त्याचे पदार्थ घेतले तर चोरी कशी ठरेल ती? त्यानं त्याचे पदार्थ वापरले, ठेवले, तर चोरी कशी होईल ती? मालकानं कपाटातले पैसे काढले आणि खिशात ठेवले तर चोर नाही. मालकानं कपाटातले पैसे काढले आणि बँकेत ठेवले तर चोरी नाही झाली. बँकेतले काढले, कपाटात ठेवले तर चोरी झाली नाही. किंवा कपाटातले काढले आणि दुसरीकडे एखाद्या शोकेश मध्ये किंवा एखाद्या दुसरीकडे एखाद्या पेटीत ठेवणं चोरी नाही झाली. खर्चले तरी चोरी झाली नाही, हरवले तरी चोरी झाली नाही. कारण चोर व्हासाठी दुसरं लागतं आणि दुसरं नाही. ते एकात व्यवहार नसतो चोरीचा व्यवहार. चोरीला ज्याची तो व्हाची तो इमानदार, आणि ज्यानं करायची तो चोर. इमानदार आणि चोर दोन एकत्र यावं लागते, तेव्हा चोरी होत असते. तसं प्रतीतीसाठी जड आणि चेतन एकत्र यावं लागतं, तेव्हा प्रतीती असते. बाह्य आणि अंतर एकत्र यावं लागतं, तेव्हा प्रतीती असते. स्थूल आणि सूक्ष्म एकत्र यावं लागतं, तेव्हा प्रतीती असते. निराभास आणि साभास किंवा साभास आणि साभाष्य एकत्र यावं लागते, तेव्हा प्रतीती असते. प्रतीतीला व्यवस्था लागते, संमिश्रण लागते. मिश्रणात प्रतीती. प्रतीती म्हणजेच मिश्रण आहे, एखाद्याला तिकडे येणं. प्रतीती म्हणजेच मिश्रण आहे, हे कळालं पाहिजे बोलणं. प्रतीती एक रासायनिक प्रक्रिया आहे.
एक भौतिक प्रक्रिया आहे प्रतीती. पहा, रूप असावं लागतंय आणि त्याच्यावर मन येऊन आदळावं लागतं, झाली प्रतीती. मन एक भूतच आहे, रूप एक भूतच आहे. मन एक वार आहे, ध्यानात घ्या पंचकरण ज्यानं ऐकलं असेल, ज्यानं विचार चंद्रोदय ऐकला असेल. मन वार आहे आणि रूप अग्नी. अग्नी वाऱ्याचं मिलन म्हणजे प्रतीती. सगळ्याच त्या गोष्टी बस भौतिक प्रतीती. दोन रसायन आहेत आणि दोन एकत्र आले की झाली प्रतीती. दोन वेगवेगळे राहिले की प्रतीती नाही. प्रतीती एक मिश्रण आहे. इकडं तिकडं कालवे नाही, कालवा कालव, ढवळा ढवळ म्हणजे प्रतीती. आणि परमात्म्यात भेद नाही म्हणून ढवळा ढवळ नाही, कालवा कालव नाही. ना रासायनिक, ना भौतिक, ना जैविक, ना वैचारिक, कुठलीच ढवळा ढवळ नाही. भौतिक ढवळा ढवळ, रासायनिक ढवळा ढवळ, जैविक ढवळा ढवळ म्हणजे नाते गोते, लग्न समारंभ. जैविक ढवळा ढवळ, पाहुणे राहुणे येणं जाणं, जैविक ढवळा ढवळ. आणि अनेक विषयाचा विवेक करणं ही वैचारिक ढवळा ढवळी. अनेक विषय हाताळणं बुद्धीनं, निवडा निवड करणं ही वैचारिक ढवळा ढवळी. अनेक कल्पना संकल्प विकल्प करीत बसणं ही मानसिक ढवळा ढवळी. आणि परमात्म्याच्या ठिकाणी ढवळा ढवळ नाही, ढवळा ढवळीचा व्यवहार नाही, कालवा कालवी नाही, ढवळत ठेवणं नाही. म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळत ठेली. ढवळणं हे ढवळणं ही व्यवहार आहे मायाचा, अविद्येचा, प्रकृतीचा. आणि हा कुठलाच व्यवहार परमात्मा स्वरूप, परमात्मा स्वरूपा ठिकाणी मायाच नाही, अविद्याच नाही, प्रकृतीच नाही. त्याच्या ठिकाणी द्वैतच नाही. तो असा अद्वैत निरपेक्ष परमात्मा आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी हा व्यवहारच नाही. आणि व्यवहार नाही हे नाही म्हणजे प्रतीतीचा उगमच नाही, तर प्रतीतीचा व्यवहार कुठं. म्हणून प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची असो. याप्रमाणे माऊलीनं आपल्याला उपाय परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चलत नाही, चालता पाऊल घालतात मागचा. प्रतीती ही प्रत्ययाची सोय टाकून देते तिथं. प्रतीतीला काही मागबोस लागत नाही, प्रतीतीच्या हाताला काही येत नाही. म्हणून प्रतीती संपली, उपाय संपले, प्रमाण संपले, दृष्टांत संपली. सांगणं बोलणं तिथं नाही. म्हणून कुठल्याच प्रकारचा उपक्रम तिथं नाही, कुठल्याच प्रकारचा व्यवहार परमात्मा स्वरूपात नाही. असा परमात्मा आहे, निर्विशेष, अव्यवहारी, अव्यक्त, निराकार, केवळ तोच तो. त्याच्यात ना कळणं न कळणं नाही, मिळणं न मिळणं नाही, आणि कुठलाच व्यापार नाही. असा उघडा परमात्मा, परमात्माच परमात्मा, सर्व वाचून असलेला परमात्मा. म्हणून कशाची तिथं अपेक्षा करू नका, ना प्रतीतीची, ना अनुभवाची, ना प्रमाणांची, ना उपायांची, ना दृष्टांताची, ना सांगणे ऐकण्याची. सर्व वाचून तोच कळायला पाहिजे. त्याच्या वाचून तर कशाचीच संकल्पना, कशाचीच अपेक्षा करू नका, कारण तो निरपेक्ष आहे. सर्व अपेक्षा जेव्हा खंडित होत्या राहणार नाही, तेव्हा परमात्माच आहे. सर्व प्रतीतीची सोय संपत्ती, प्रतीतीची व्यवस्था संपत्ती, प्रतीतीला जागा राहत नाही, तेव्हा परमात्माच आहे. सर्व उपाय जिथं खुंटीत होतात, मागच्या पावलानं मागच जातात, तेव्हा जर राहतो तो केवळ परमात्माच.
सर्व शब्द जिथं संपतात, शब्दाची टाप जिथपर्यंत पोहोचत नाही, हे शब्दाचं ध्वनी प्रदूषण जिथं सर्व वितळून जाते, स्वच्छ होते, प्रदूषणा वाचून शुद्ध शुद्ध राहते, तो परमात्मा असेल. हे असं आपल्याला ज्ञानोबराय निर्विकार शुद्ध परमात्म्याचं स्वरूप स्पष्ट करायला, आणि तो हे अमृत अनुभव आहे. म्हणून आपण हळुवारपणानं त्याचा एक एक परत, एक एक पैलू, एक एक टप्पा, एक एक पायरी, त्याचा एक एक भाग, परिच्छेद जर आपण अनुभूतीनं आपल्या लक्षात घेतला तर निश्चितच आपल्याला ज्ञानोबरायचं मनोगत, ज्ञानोबरायचा अमृत अनुभव लक्षात येईल, आणि त्याच्याशी आपण समरस होऊ. ठीक आहे. हो महाराज. थांबूया. हो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी सर्वांना. जय हरी महाराज. जय हरी सर्वांना. जय हरी सर्वांना. जय हरी. जय हरी महाराज सर्वांना. जय हरी. सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी बाबा सर. जय हरी. जय हरी. जय हरी. सर्वांना जय हरी.